रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून धुके धुके नावाची कथा। धुके धुके। गाडी चालवताना अचानक काचेसमोर धुके आले। क्षणभरच का होईना पण त्यामुळे बिचकल्यासारखे झाले, कारण कल्पनाच नव्हती की यावेळी धुके येईल। आपल्या शहरात कुठले धुके? अगदीच थंडीचे दिवस असले तर पहाटे पहाटे थोडेफार धुरकटल्यासारखे होते, तेवढेच। ते देखील सूर्य थोडा वर येताच पाहता पाहता नाहीसे होते। धुक्याची गंमत म्हणावी तर काहीच नाही। म्हणजे मी धुके चांगले घनदाट धुके पाहिलेले नाही असे मुळीच नाही। पावसाळ्यात घाटातून जाताना धुक्याचा जाड पडदा येतो आणि वळण दिसता दिसता मारामार होते। समोरून येणारी गाडी तर निव्वळ दिव्यांवरूनच समजायची। भर दिवसा झालेच तर दरीमधून वर येणारे धुक्याचे लोटच्या लोट मला भलतेच आवडतात। इतक्या खोलवर तरंगणारे धुक्याचे ढग पाहताना आकाश उलटे झाल्यासारखे वाटते। पुन्हा खोलातून वर येणाऱ्या या ढगांना वेद आकाशाचाच। स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातले अंतरच जणू नाहीसे होते। आपण इहलोकात आहोत की परलोकात हेच समजत नाही। अशा वेळी ब्राउनिंगच्या ओळी आठवतात। फिअर डेथ, टू फील द फॉग इन माय थ्रोट, द मिस्ट इन माय फेस्ट। मृत्यूला भ्यायचं? मृत्यू म्हणजे काय? धुके, चेहऱ्यावर झेपावणारे धुके, घशात आवंड्यासारखे जमून येणारे धुके। तसे परदेशात असताना खूप धुके पाहिले। त्याचे तिकडे मोठेसे कौतुकही नाही। पायाखाली बर्फाचा जाड थर आणि नजरेसमोर धुक्याचा जाड पडदा हे मुळी तिथले नेहमीचेच दृश्य। पण इथे आपल्याकडे सकाळ उलटून गेली असताना धुके, आणि आले तेही अचानक। रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या एखाद्या जंगली जनावराने जशी सावच टिपून झेप घ्यावी तसे गाडीसमोर अचानक धुके आले आणि पाहता पाहता समोर पसरले। मी गाडी मुळातच सावधानपणे चालवतो, पण आता ती अधिकच सांभाळून चालवू लागलो। गर्दीचा रस्ता आणि ऑफिसची वेळ, रस्त्यावर माणसे चुरमुऱ्यांसारखी सांडली होती। या गर्दीत आपल्याला मिसळावे लागत नाही याचे रोज समाधान वाटते, पण आज गर्दीमधून गाडी चालवायची कशी? पण नशीब, पाहता पाहता धुके निवळले आणि रस्ता स्पष्ट दिसू लागला। मी ऑफिसात आलो। चपराशाचा सलाम घेऊन केबिनमध्ये गेलो, पण कसे कोण जाणे आज कामात लक्षच लागेना। पाईप उडीत मी तसाच बसून राहिलो। आज टेबलावर काम नव्हतेही फारसे, होते तेही करावेसे वाटेना। कुणी येऊन लगेच काहीतरी किचकट गोष्टी सांगून डोक्याशी कटकट करीत बसेल अशी भीती वाटली। काय करावे? चपराशाला सांगून ठेवावे का की आत कुणालाही सोडू नकोस, आज कुणाशी फारसे बोलावेसे वाटत नाही, कुणालाच पाठवू नकोस? पण नाही, सकाळीच असे सांगणे विचित्र दिसेल। त्यातून खरोखरच काही महत्त्वाचे काम असेल तर तेही अडून राहील। थोडा वेळ मी पाईप ओढीत बसूनच राहिलो। मग उठलो, खिडकीशी गेलो, खिडकीचे जाड निळे पडदे बाजूला केले। बाहेर पुन्हा धुके जमून आले होते। रस्त्यातली गर्दी अधूनमधून पुसट होत होती। समोरच्या बिल्डिंगवरचे सिनेमाचे मोठे होर्डिंग देखील अंधुक झाले होते। पण आता गाडी चालवायची नव्हती म्हणून धुक्याची कदर नव्हती, उलट गंमत वाटत होती। मी आत सुरक्षित होतो। बाहेर कितीही धुके जमून येऊ, तसे
खिडकीत उभे राहून पाईपची मजा चाखत धुके पाहायला काय मजा वाटते की असे धुके पाहत कायमचे उभे राहावे, पण तसे व्हायचे नव्हते. टिरिंग 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 टेबलावरचा फोन वाजला. काही क्षण अनिच्छेने मी तो तसाच वाजू दिला. मग नाईलाजाने खिडकीतून वळलो आणि टेबलाशी आलो. फोन उचलला. म्हटले, हॅलो, पण पलीकडून काहीच उत्तर आले नाही. फोन खाली ठेवलेला होता. कुणाचा असेल हा फोन, आणि घाई काय एवढी फोन खाली ठेवायची? किंचित अस्वस्थ होऊन मी फिरत्या खुर्चीत येऊन बसलो. एकदम लक्षात आले की उघड्या खिडकीतून धुके आत येऊ पाहते आहे. मी उठलो आणि खिडकी बंद करून घेतली. मग मात्र ठरवले, आता आळस बस झाला, थोडे तरी काम करायलाच हवे. काही वेळ मी सतत काम करीत बसलो. किती वेळ कोण जाणे. मध्येच माझ्या मनात काय आले कोण जाणे. मी खिडकीचे पडदे बाजूला करून बाहेर पाहिले. ऑफिसे चालू झाल्यामुळे असेल, पण रस्ता बराच शांत झाला होता. शिवाय धुके होतेच, त्यामुळे फारसे काहीच दिसत नव्हते. माझे टेबलाकडे लक्ष गेले. बरेच काम झाले होते. मी चपराशासाठी बेल वाजवली, पण तो आला नाही. मी पुन्हा अधिक जोराने बेल वाजवली, पण तो आलाच नाही. म्हणजे झाले काय याला? मी वैतागलो. कुठेतरी गप्पा मारीत बसतात लेकाचे, नाहीतर झोपा काढतात. ऑफिसच्या बाहेरच गेला नसला म्हणजे मिळवले. मी चडफडत पुन्हा एकदा बेल वाजवली, पण काहीच हालचाल नाही. मी चिडून केबिनचे दार उघडले. चपराशी नव्हता. गेला कुठे हा? मी परत आत येऊन बसलो. थोडा वेळ वाट पाहिली. पुन्हा बेल वाजवली. कुणीही आले नाही. मग मात्र मला चैन पडेना. मी ट्रेमधले कागद उचलले आणि बाहेर आलो. हे ज्यांच्याकडे द्यायचे होते तिथे ते स्वतःच पोहोचवायचे ठरवले. त्याशिवाय ही मंडळी शरमणार नाहीत. परत आला की या चपराशाची चांगली खरडपट्टी काढली पाहिजे. मी छोट्या पॅसेजमधून वळून इतर मंडळी बसत तिथे आलो आणि मला धक्काच बसला. एकाही खुर्चीत, एकाही टेबलाशी एकही जण नव्हता. गेले कुठे हे सारे जण आणि एकाच वेळी? हे शक्यच नव्हते. आणि प्रत्येकाच्या टेबलावरचे काम. मी टेबलाच्या रांगांमधून फिरू लागलो. एकाही टेबलावर कागदपत्र नव्हते. सगळे झाडून पुसून लख्ख ड्रॉवरमध्ये ठेवलेले. मी ड्रॉवर उघडून पाहिले. त्यांनाही कुलपे होती. म्हणजे ऑफिस बंद झाले की काय? एवढ्यात सुरू होऊन तर तास 2 तास सुद्धा झाले नाहीत. मग सगळे लोक घरी गेले कसे? मला केबिनमध्येच ठेवून? एवढ्यात आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. भिंतीच्या कडेने दारांच्या फटीफटीतून हळूहळू धुके आत उतरत होते. अगदी सावकाश. एक अगदी विरळ पांढुरका पापुद्रा सगळ्या ऑफिसवर जमू लागला होता. हवेत पसरू लागला होता. अगदी हलकेच सबंध ऑफिसवर त्याचे तलम आच्छादन पसरत चालले होते. पहिल्या प्रथमच मला भीती वाटली. असे वाटले की हा काहीतरी कट आहे. सगळेजण मुद्दामच मला एकट्याला ठेवून गेले आहेत. माझ्या मागोमाग हे धुके येणारच हे साऱ्यांना माहीत आहे. म्हणून मला आणखी एक कल्पना सुचली. हे सगळे लोक धुक्याला भिवून तर आपापल्या घरी गेले नाहीत
की धुक्याच्या भीतीने ते आज ऑफिसातच आले नाहीत? पण नाही कसे म्हणावे? मला तर ऑफिस गजबजलेले वाटत होते. त्या चपराशाने नाही का सलाम केला. पण मग आता कुठे गेला तो? कुठे गेले ते सगळे? यापूर्वी मी ऑफिसात एकटा राहिलो आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत काम करीत चपराशालाही घरी पाठवून देऊन, पण तेव्हा कधी भीती वाटली नव्हती, एकटेपण जाणवले नव्हते. आजची गोष्ट मात्र वेगळी होती. मला सुगावाही लागू न देता सगळे निघून गेले होते. भर दुपारी सारे ऑफिस मोकळे झाले होते. मला ते भकास मोकळेपण खायला उठले. मी ओरडलो, इज एनीवन देअर? आन्सर मी. इज देअर एनीवन? ऑफिसभर माझ्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटला. तो शांत झाला तरी मी कान देऊन ऐकतच होतो, पण उत्तर आले नाही. काय असेल हा प्रकार? कुणीतरी ठरवून प्रॅक्टिकल जोक केलेला नाही ना? पण माझ्याशी असे वागण्याची शामत होईल कुणाची? पण झालेली तर दिसत होती. मी पुन्हा ओरडलो, इज एनीवन देअर? कोणी असेल तर या. पुष्कळ झाला प्रॅक्टिकल जोक. आता मुकाट्याने आपापल्या जागेवर येऊन बसा कसे. नाही, मी कुणाही विरुद्ध डिसिप्लिनरी ॲक्शन घेणार नाही, त्या चपराशाविरुद्ध सुद्धा. पण तुम्ही आधी परत या. मला एकटे सोडू नका. मगाशी या लोकांशी बोलण्याचा कंटाळा आला होता, त्याचा सूड म्हणून तर हे असे वागत नाहीत. उगाच कंटाळा केला. कुणाला तरी बोलावून घ्यायला हवे होते. केबिनमध्येच कामाच्या निमित्ताने अडकवून ठेवायला हवे होते, निदान एकाला तरी सोबत म्हणून. आणि एकदम फोन वाजला. एकाएकी हायसे वाटले. कुणाची तरी सोबत आहे. बोलूया गृहस्थाशी. सगळे सांगू त्याला. सविस्तर समजावून देऊ. सोबतीसाठी त्याला हवे तर इकडे बोलावून घेऊ. मी मधल्या एका टेबलापर्यंत जाऊन फोन उचलला. हॅलो, मी म्हटले. आणि एवढ्यात लाईन बंद झाली. मी चरफडलो. नेमक्या ज्या वेळेस मला कोणाशी तरी बोलायची गरज होती त्यावेळेस फोन बंद व्हावा ते काही नाही. त्याने बंद केला फोन तरी मी दुसऱ्या कोणाला फोन करून त्याच्याशी बोलू शकतो. नाहीतरी आमच्या हेड ऑफिसला फोन करून हाताखालच्या लोकांचे हे गैरवर्तन कळवायलाच हवे आहे काय हे? भर दुपारी ऑफिस सोडून चालायला लागायचे म्हणजे काय? गैरशिस्तीची कमाल झाली. मी फोन उचलला. हेड ऑफिसचा नंबर फिरवला. सुदैवाने फोन लगेच लागला. ट्रिंग 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 ट्रिंग. तिकडून बेल वाजत राहिली आणि वाजतच राहिली. कोणीही फोन उचले ना. असे कसे होईल? ऑपरेटर गेली कुठे? ती नसली तर तिची रिलीव्हर. एवढ्या मोठ्या ऑफिसात भर कामाच्या वेळेस कुणी फोन उचलत नाही म्हणजे काय? माझ्या छातीत धस्स झाले. हेड ऑफिसमधले लोक गेले कुठे? मी या ऑफिस प्रमाणे तिथलेही लोक लवकर घरी निघून गेले की या ऑफिसप्रमाणे तिथलेही लोक लवकर घरी निघून गेले? मग माझीच तर काही चूक होत नाही ना? आज सुटीबिटी आहे की काय? पण तसे काही असल्याचे आठवत तर नव्हते. आणि सुटी असती तर आपण आलो तेव्हा ऑफिस उघडे कसे होते? आणि रस्त्यावरही त्यावेळी वर्दळ चांगलीच होती. मी दारापाशी गेलो आणि याच वेळी केबिनमध्ये फोन वाजला. मी धडधडत पळत केबिनशी गेलो. तोवर फोन अखंड वाजत होता. मी केबिनमध्ये पाऊल टाकले तरी तो वाजतच होता. पण मी त्याला हात लावला मात्र तो वाजायचा थांबला. कुणाचा असेल हा फोन? माझी भीती वाढत चालली. हा फोन देखील माझ्या विरुद्ध कटात सामील आहे.
सारे ऑफिसमधले लोक, ऑफिसमधले फर्निचरसुद्धा या फर्निचरने पाहिले आहे. लोकांना उठून जाताना. म्हणूनच ते मनातल्या मनात हसत माझ्याकडे कसे टक लावून पाहत बसले आहे. या कारस्थानातून बाहेर पडलेच पाहिजे आत्ता, या क्षणी. पण आपण बाहेर पडलो आणि पुन्हा तो फोन आला तर? येऊ दे, कदाचित तो फोन न घेतलेलाच बरा असेल. मी धावतच बाहेर पडलो आणि धुक्याचा एक लोटच्या लोट माझ्या रोखाने चाल करून आला. अगदी एखादा गॅस पाईप उघडावा तसा एक प्रचंड पांढराशुभ्र ढग. मी त्या ढगातून कशीबशी वाट काढीत गाडी उभी केली होती तिथवर जाऊ लागलो. आणि याच वेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. रस्त्यावरची वर्दळ अजिबात थांबली होती. दुकाने बंद झाली होती. रस्त्यात चिटपाखरू नव्हते. धुके आणि फक्त धुकेच सर्व रस्ताभर पसरले होते. कशीबशी माझी काळ्या रंगाची गाडी मला सापडली. मी गाडीत बसलो आणि गाडी चालू केली. रस्ता पूर्ण मोकळाच होता. गाडी मजेत चालू लागली आणि तेवढ्यात मला काहीतरी आठवले. मी ऑफिस बंद न करता निघालो. माझ्यासारख्या रुबाबदार माणसाला ऑफिस बंद केल्याशिवाय बाहेर पडता आले नसते. कुठल्याही परिस्थितीत वेळीच आठवण झाली म्हणून बरे झाले. मी गाडी परत वळवली आणि 2 मिनिटांतच ऑफिसजवळ थांबवली. गाडी बंद करून खाली उतरलो. जे दिसले त्याने माझ्या काळजाचा एक ठोका चुकला, कारण मला काही दिसलेच नाही. मग ऑफिस होते त्या जागी आता काहीच नव्हते, फक्त धुके होते. पण त्या धुक्यातूनही ज्या ठिकाणी मग ऑफिस होते ती जागा आता रिकामी पडलेली स्पष्ट दिसत होती. धुके पांढरे शुभ्र बकास, हळूहळू दाट होऊ लागलेले, सतत हलत राहणारे, वाढत राहणारे. आतल्या आतून कुठून तरी चेतना येऊन आपणहून वेडेवाकडे आकार घेत घेत वाढणारे. पण या वाऱ्यासारख्या धुक्यामध्ये फर्निचरने गच्च भरलेले ऑफिसच्या ऑफिस नाहीसे व्हावे म्हणजे काय? बरे 5 मिनिटांपूर्वी तर ते होते. जागा चुकण्याचा अजिबात संभव नव्हता. गेली कित्येक वर्षे मी या ऑफिसात येत होतो. विचार करीत मी रस्त्यातच उभा होतो. एवढ्यात माझ्या लक्षात आले की आपल्या भोवती धुके जमा होत चालले आहे. चारी बाजूंनी पांढऱ्या रंगाच्या कुत्र्यांनी आपल्याला घेरले आहे आणि उड्या मारून ते आपल्या अंगावर येत आहेत असा भास मला झाला. एवढेच की त्यांच्या हालचाली निशब्द होत्या. धावतच मी गाडी गाठली. या जागेपासून लांब जायला हवे, शक्य तेवढ्या लांब. मी गाडीचा वेग वाढवला. खरे तर या धुक्यात वेग वाढवणे बरोबर नव्हते, पण अपघात तरी होणार कुठून? रस्त्यात चिटपकरू नव्हते की एक वाहन नव्हते. भकास रस्ता अजगरासारखा पसरला होता. त्यावर कसली म्हणून हालचाल नव्हती. एकटा मी आणि माझी काळ्या रंगाची गाडी धावत होती असा शांत रस्ता माझ्या कल्पनेतही कधी आला नव्हता. दुकाने बंद होती. सडक मोकळी होती. जशी काही एखाद्या भयंकर रोगाची साथ आल्यामुळे लोक भीतीने वस्ती सोडून गेले होते. माझ्या अंगावर शहारे आले. एकदम एक गोष्ट माझ्या लक्षात आली. गाडीला रस्ता स्वच्छ दिसत होता. याचा अर्थ धुके समोर नव्हते. मी सहज बाजूला पाहिले. समोर नसले तरी दोन्ही बाजूंनी धुके होते. गाडी जशी काही धुक्याच्या ढगामधून चालली होती. मी बाजूच्या आरशात पाहिले. मागचा रस्ता धुक्याने दिसेनासा झाला होता. म्हणजे धुके माझ्या पुढे जायला तयार नव्हते.
पण ते मला सोडायलाही तयार नव्हते. ते माझ्याबरोबरच येत होते. कितीतरी वेळ मी गाडी चालवित होतो माझ्या घराच्या दिशेने, पण अजून घर येत नव्हते आणि धुकेही मागे पडत नव्हते. का का हे धुके माझ्यासोबत येते आहे? सगळे जग सोडून एकट्या माझ्याच मागे हे धुके येत असेल का? की सगळीकडेच धुके पडले आहे, ते एकट्या माझ्याच मागे लागले आहे? की हा केवळ भासच आहे? नाही, ते माझ्याच मागे लागले आहे. अगदी प्रथम जेव्हा ते एकदम झेप घेऊन गाडीसमोर आले तेव्हाच मला हे जाणवले होते. मी ते स्वतःशी कबूल केले नव्हते खरे, पण आता वाटत असलेली ही भीती तेव्हाच कधीतरी माझ्या मनात जन्मली होती. पण उगाच घाबरण्यात अर्थ नव्हता. मी मनाला बजावले, काय करील हा प्रचंड धुक्याचा ढग? माझे काय करील? मन म्हणाले, काहीही करील. बापरे, आता कोणाचा आसरा घ्यावा? वाटेत एकही माणूस नाही. निदान एक जण भेटले तरी सारे काही ठीक होईल. निदान आपण माणसात परत येऊ. हा एकट्याचा प्रवास आणि मागे लागलेले वेडे भयानक पांढरे फटक धुके. अचानक मला एक मनुष्य दिसला. त्याच्या अंगात करडा सूट होता. त्याला जणू हुडहुडी भरली होती. थंडीचा मारा चुकवण्यासाठी कॉलरवर करून, खिशात हात घालून आणि आपले फेल्ट हॅट घातलेले डोके शक्य तितके खाली झुकवून तो हळूहळू चालला होता. मला एकदम ब्रह्मानंद झाला. माणूस, कितीतरी वेळानंतर मला भेटलेला पहिला माणूस. मी गाडी थांबवली आणि पळतच त्याच्याकडे गेलो. तोही माझ्यासाठी थांबला. मी त्याच्याजवळ गेलो. त्याला म्हटले, मला वाचवा. हे धुकं. त्याने खाली झुकवलेली मान वर केली. मला जे दिसले त्यामुळे मी एक दबलेली किंकाळी फोडली, कारण त्याला चेहरा नव्हता. म्हणजे त्याची फेल्ट हॅट त्याच्या डोक्यावर ठीक बसली होती. त्याचे डोके त्याच्या मानेवर नीट होते, पण त्याचा चेहरा जणू नुसताच पुसला गेला होता. मी मग त्याच्याशी काही बोलायला थांबलोच नाही. मी पळत गाडीशी गेलो. म्हणजे मगा गाडी होती तिथवर गेलो, कारण आता गाडी तिथे नव्हती. ती जागा पूर्णपणे रिकामी होती. तिथे धुक्याचे ढग फुटत होते. धुके वाफांसारखे उसळत होते. जसे काही माझ्या मागे लागलेल्या धुक्याने माझ्या गाडीला गाठले होते आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरून पुसून टाकले होते. एवढे केल्यानंतर आता ते जागच्या जागी नाचत जिभल्या चाटीत होते. मी गाडीसाठी इकडे तिकडे बरेच शोधले, पण शोधण्यात काही अर्थ नाही हे मला आधीच कळले होते. गाडी नाहीशी झाली होती, जसे माझे ऑफिसही नाहीसे झाले होते, जसा त्या माणसाचा चेहराही नाहीसा झाला होता. पण घर आता जवळ आले होते. मी भराभर चालू लागलो. चालता चालता मला जाणवले की आपल्या मागून कुणीतरी येत आहे. तोच मनुष्य येत होता, बिनचेहराचा. मी त्याच्याशी बोलणे अर्धवट सोडून पळत सुटलो होतो, तरी तो माझ्या मागून येत होता. का येत होता तो? मी वेग वाढवला. शांततेमध्ये फरशीवर माझ्या बुटांचा केवढा तरी आवाज येत होता, पण त्याच्या पावलांचा आवाज मात्र मुळीच ऐकू येत नव्हता. घर कधी येईलसे मला झाले होते. एवढ्यात गल्लीतून आणखी एक मनुष्य आला. मी त्याच्या दिशेने जाऊ लागलो. तोही पुढे झाला. करडा बुशर्ट, करडी पॅन्ट आणि डोक्यावर. मी तत्काळ दिशा बदलून चालू लागलो, कारण याही माणसाला चेहरा नव्हता. आता ते दोघेही माझ्या मागे मागे येऊ लागले, अत्यंत शांतपणे, कसलाही आवाज न करता. मात्र माझ्यात आणि त्यांच्यात अंतर कायम राहत होते. मी
भराभर चालू लागलो की तेही तसेच करीत. कशासाठी येत आहेत हे माझ्या मागून? काय हेतू आहे यांचा? बघता बघता रस्त्यांमधून एक एक दोन दोन माणसे येऊ लागली. चेहरे नसलेल्या त्या नुसत्या सावल्या होत्या. त्यांना मला गाठण्याची घाई नव्हती. केव्हा तरी आपण याला गाठणारच आहोत याची त्यांना खात्री असावी. आता माझ्या मनाने ठाव सोडला. या करड्या सावल्यांमधून माझी सुटका होणार नव्हती. हे खास घर लवकर येईल का? मी मागे न पाहता आजूबाजूला न पाहता चालत राहिलो. घरासारखे सुरक्षित ठिकाण दुसरे नाही. बायको मुले ती काय करत असतील? त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे शक्य तेवढ्या लवकर. विचार मनात यायला आणि समोर पब्लिक टेलिफोन बूथ दिसायला एकच गाठ पडली. क्षणभर विचित्र वाटले. कारण या बूथच्या जवळपास आसपास कुठल्याही ऑफिसची इमारत नव्हती. मध्येच झाड उगवावे तसा तो उगवला होता. शिरावे का आत? काही धोका तर नाही ना? पण विचार करीत बसण्याची ही वेळ नव्हती. मी घाईघाईने आत शिरलो. सुदैवाने सुटे पैसे खिशात होते. फोन लवकर लागायला हवा. त्या सावल्यांनी मला गाठण्याच्या आत, नाहीतर त्या येतील आणि शांतपणे उभ्या राहतील या टेलिफोन बूथसारख्या बाहेर आवाज न करता पण दबा धरून. 2 वाजत बाहेर आवाज न करता पण दबा धरून फोन वाजत राहिला. आहे की नाही घरात तरी कोणी? काही नीट कळत नाही. कुणी उचलला की काय? मी पैसे टाकले. हॅलो, मी बोलतोय, मी घाईघाईने म्हणालो. मला काही समजेनासं झालंय. प्लीज, कोण बोलतंय? हॅलो हॅलो. कसलाही आवाज येत नव्हता. मी निराश होऊन फोन खाली ठेवला आणि वळलो. टेलिफोन बूथच्या बाहेर ते उभे असणार असेच मला वाटत होते. समजून उमजून मी हा धोका पत्करला होता टेलिफोन करण्यासाठी घरी. पण माझ्या नजरेला वेगळेच दृश्य दिसले. धुके वावटळीसारखे उसळत होते आणि त्यात त्या मानवी सावल्या काहीशा होत होत्या. मी टेलिफोन बूथच्या बाहेर पडलो. माझे पाय आता लटलटा कापू लागले होते. पण निदान माझ्या मागचा त्या सावल्यांचा पाठलाग संपला होता. एका संकटातून मी सुटलो होतो. मनाला हायसे वाटत होते. तसाच लटपटत्या पायांनी मी घराशी येऊन पोहोचलो. घरी जाऊन तसेच बिछाण्यावर अंग टाकायचे. बायकोला हाक मारायची. सारा प्रकार सांगायचा. हे भयंकर स्वप्न एकदाचे संपवून टाकायचे. पण घरात पाऊल टाकले तेव्हा कसलीही चाहूल नव्हती. सारे काही शांत होते. मी बायकोला मुलांना हाका मारल्या. कुणीही आले नाही. आता मात्र मी एकटा, पूर्ण एकटा झालो. घरात कुणीही नव्हते. मी एकटाच उरलो होतो. झाले काय संबंध जगाला? असे रिकामे कसे झाले ते? आणि सगळे लोक गेले कुठे ते? हाऊ इज इट पॉसिबल? हाऊ इज इट एव्हर पॉसिबल? एकदम एका गोष्टीची आठवण झाली. त्या सरशी मी दरवाजाकडे धाव घेतली. पण मला उशीर झाला होता. दार उघडे राहिले होते आणि त्यातून धुके आत आलेच होते. मी नेटाने प्रयत्न करून दार लावून घेतले. खिडक्या बंद केल्या. मला भयंकर थकवा आला होता. मी बेसिनशी गेलो आणि तोंडावर थडथाड पाणी मारून घेतले.
पण मला उशीर झाला होता. दार उघडे राहिले होते आणि त्यातून धुके आत आलेच होते. मी नेटाने प्रयत्न करून दार लावून घेतले, खिडक्या बंद केल्या. मला भयंकर थकवा आला होता. मी बेसिनशी गेलो आणि तोंडावर थाड थाड पाणी मारून घेतले. वाटले हे जर स्वप्न असेल तर मी यातून जागा तरी होईन. पाणी मारले, टॉवेल घेतला आणि मी आरशात पाहिले. तत्क्षणी मी किंकाळी फोडली. माझा चेहरा नाहीसा झाला होता. माझ्या हातांना तो लागत होता, पण आरशात मात्र दिसत नव्हता. मी हमसाहमची रडत जमिनीवर लोळण घेतली. धुके आता सर्व घरभर पसरले होते, पण मी त्यापासून पळून आता कुठे जाणार होतो? शिवाय आता माझ्यात पळण्याची शक्तीच राहिलेली नव्हती. मी कुठेही पळालो तरी माझ्या मागून ते धुके येणारच याची मला पक्की खात्री होती. जमिनीवर डोके टेकून अस्पष्ट हुंदके देत मी एखाद्या मालक हरवलेल्या पाळीव प्राण्यासारखा पडून राहिलो. असा मी किती वेळ पडून राहिलो असतो कोणास ठाऊक. पण एकदम कोपऱ्यातला फोन वाजला आणि ताडकन उठलो. आहे, कुणीतरी आहे, अजूनही आहे. सगळे गेले तरी एकजण आहे. मगापासून तो आपल्याला भेटायचा, आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतोय. कदाचित तो मला वाचवेल. यातून मी सगळी शक्ती गोळा करून फोनपाशी गेलो. कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी मागे वळून पाहिले. सबंध घर धुक्यात नाहीसे झाले होते. फक्त मी जिथे उभा होतो ती जागा आणि फोनचे टेबल सोडून बाकी काहीही शिल्लक राहिले नव्हते. पाटीवरचे चित्र पुसावे तसे सगळे स्वच्छ पुसले गेले होते. फोन अजूनही वाजत होता, पण उपयोग काय त्याचा? उचलला की तो डिस्कनेक्ट होईल. मला तो उचलायचीच भीती वाटू लागली. बरं आहे, वाचतो आहे तेच, निदान त्या आवाजाची तरी सोबत आहे. शेवटी धीर करून मी तो फोन उचलला. पलीकडून एक अधीरा स्वर ऐकू आला. हॅलो, मी बोलतोय. तो घाईघाईने बोलत होता. मला काही समजेनासं झालंय. प्लीज कोण बोलतोय? मी तो आवाज ओळखला. माझी शेवटची आशाही संपली. माझ्याशी बोलायला आता माझ्याशिवाय दुसरे कोणीच उरले नव्हते. नसू दे, पण तरी देखील मी बोलेन, काहीतरी बोलेन. 4 धीराचे शब्द सांगेन. मी बोलायला सुरुवात केली. हॅलो, पण माझ्या तोंडून आवाज उमटला नाही. माझा आवाज, तोही आता मला सोडून गेला होता. पण काहीतरी बोलायलाच हवे होते लवकर. त्या बाजूने निराश होऊन फोन खाली ठेवण्याच्या आत मी खूप प्रयत्न केला, पण मला काहीच बोलता येईना. दुसऱ्या बाजूने फोन डिस्कनेक्ट केल्याचा आवाज आला. मी हताश होऊन फोन खाली ठेवला. खिळल्यासारखा जागच्या जागी उभा राहिलो असहायपणे. एव्हाना फोन सगळं टेबल धुक्यात नाहीसे झाले होते. माझ्या 4ही बाजूंनी धुके पसरत चालले होते. आपले थंडगार पांढरे शुभ्र पारदर्शक हात माझ्यावरून फिरवत होते. मला हळूहळू पुसत चालले होते. नंतर 2 क्षणांतच सारे संपले. मी धुक्यामध्ये विरून गेलो. कथा समाप्त.